नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. नुकसानीवरचाच एक नवीन विषय, या अतिवृष्टीच्या नुकसानीवरचाच एक नवीन विषय घेऊन मी आज आपल्यासमोर आलोय. त्याच्यावर थोडं भाष्य करील आणि माझं काव्य मी ऐकविणार आहे. आणि तो विषय म्हणजे हल्ली असा ट्रेंड झालाय की अतिवृष्टीची, पीक नुकसानीची पाहणी करायला पुढारी जातात आणि हे पुढारी एवढा रुबाब गाजवतात की तिथं जर अधिकारी उपस्थित असेल, कर्मचारी उपस्थित असेल, तर त्याला अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं त्या शेकडो लोकांसमोर, आणि मी किती रुबाबदार आहे, माझं किती वजन आहे, हे लोकांना दाखवून देणं, असा ट्रेंड सुरू झालाय सध्या. कारण बोलायचं कोणाला? अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला. काय होणार आहे त्याचं? ते आपलं बिचारा ऐकून घेतं, गप्प बसतंय. पण नाही, मी या व्हिडिओद्वारे आवाहन करतोय, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी, प्रत्येक अधिकाऱ्यानं आपल्या कर्तव्याला जागलं पाहिजे, जनतेची सेवा केली पाहिजे, कामाला चुकलं नाही पाहिजे. आणि असं असून जर एखादा रुबाब गाजवीत असेल तर त्याला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. या मताचा मी आहे. 32 वर्ष नोकरी मी अशीच केली आहे. त्याला पुन्हा भ्यायचं नाही. मग आपला वरचा अधिकारी असो किंवा पुढारी असो, कुणी आहे, विनाकारण थाटात यायचं आणि बोलायचं, तुझ्या बापाची पेंड आहे का, तुझ्या बापाचे कार, तुझ्याही नाही ना, कोणाच्याच नाहीये, सगळ्याचाच खेळ चालू आहे. हा, करू द्या ना त्यांना कामं. अधिकारी त्यांच्या परीनं कामं करायलेत, करू द्या ना. हा, तुम्ही आदेश द्या, माणुसकीच्या भाषेत द्या. का भाषा काय आता, काय करीत होता तू इतके दिवस? हा, काय खेळत होता? हा, अरे बापरे, अरे बापरे. किती दिवसाचं असतं ते पद? हा, किती दिवस? कशामुळे एवढा मगरूरपणा? हा, मोठे मोठे गेले वाहत, हो, आहे का नाही? आज एक क्लिप मला पाहायला मिळाली ती फोनची. कोणते जिल्हाधिकारी आहेत, सोलापूरचे का उस्मानाबादचे मला माहीत नाही, परंतु सडेतोड बोललेत. आवडलं मला ते, अगदी आवडलं मला ते. त्या समोरच्या पुढाऱ्याचा हेतू अपमान करायचा असू द्या नसू द्या, ते त्याला लकलाभ. परंतु अधिकारी जर कर्तव्याला चुकत नसेल तर त्यानं भ्यायचंच नाही. हो, काय भ्यायचं नाही? करू द्या सस्पेंड. किती वेळा करतील ते? करू द्या ना, होऊ द्या ना. काय परिणाम? एवढा काय सस्पेंड करायचीच भीती आहे ना. मात्र कधी तुम्ही कर्तव्यात चुकलेले नसले पाहिजेत, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. तुम्ही जे कर्तव्य तुमचं आहे ते तुमचं स्वतःचं वैयक्तिक काम बाजूला ठेवा आणि आधी नोकरीला प्राधान्य द्या. कारण त्याच्यावर तुमची जिंदगी आहे. आधी नोकरीतलं काम करा. आणि तुम्ही जर रेलायला लागलात बैलासारखं, एखाद्या चुकार बैलासारखं, तर मग मात्र तुमची गय केली जाणार नाही आणि मग तुम्ही त्याच योग्यतेचे आहेत, याही मताचा मी आहे. परंतु एखाद्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला जर तुम्ही रुबाब म्हणून बोलत असाल तर त्या पुढाऱ्याचं बोलणं कोणीही खायचं नाही, अजिबात खायचं नाही. त्याला जशाच तसं उत्तर द्यायचं. प्रत्येकाला या घटनेनं व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हीही कुणाचे गुलाम नाहीत, जनतेचे नौकर आहात. ते जसे आहेत तसे तुम्ही हे आहात. प्रत्येकानं जनतेची सेवा करायची आहे, परंतु त्याच्या दबावात राहून नाही. हा, अजिबात नाही. तुम्ही तुमचं चुकू नका, आम्ही आमचं चुकत नाही, बस. मग ते ओळखून घेतात. प्रत्येकाला एखादा पुढाऱ्याला स्वभाव कळाला ना तुमचा, ते बी नादी लागत नाही तुमच्या. अरे इथं खोटं काम जमत नाही, इथं त्याला माहित आहे की इथं जमत नाही काही, त्याच्यामुळं नको नादी लागायचं, ते सोडून देतात. त्याच्यामुळं प्रत्येकानं असा स्वभाव धरा की तुम्ही तुमचं कर्तव्य इमाने इतबारे करा. लाख अडचणी येऊ द्या, परंतु तुमच्यात खोट नसली पाहिजे. आणि मग बोलू द्या बरं कोण बोलतंय ते. मग तुमचा वरचा अधिकारी असो की पुढारी असो. अहो, एका अधिकाऱ्यानं माझं सर्व्हिस बुक अडकून ठेवलं होतं. 4 महिने पगार बंद पडला. शेवटी उपासमारीची वेळ माझ्या कुटुंबावर, नोकरीवर जगणं माझं, आणि विनाकारण त्याच्या रुबामुळं माझा पगार होईना. शेवटी मी गेलो, स्वतः त्याच्या समोर उभा राहिलो आणि मी म्हटलं, आज माझं सर्व्हिस बुक माझ्या ऑफिसला आलं पाहिजे. आणि जर नाही आलं तर उद्या परिणाम काय होतील ते तुम्ही भोगा. माझ्या कुटुंबात काय होईल हे मी आज सांगू शकत नाही. मी कोणता पुढारी तुमच्या अंगावर घालणार नाही, कोणाला बोलायला लावणार नाही, कोणाचा फोन लावणार नाही,
मला माझी नोकरी करू द्या, माझं सर्व्हिस बुक मला पाठवून द्या. दिलं पाठवून, मी नामोल्लेख नाही करीत. त्याच दिवशी शिपायाच्या मार्फत सर्व्हिस बुक आलं. ही नैतिकता पाहिजे आपल्या शब्दामध्ये, उगच नाही. आणि म्हणून मी सर्वांना सांगतोय की पहिल्यांदा आपलं नाणं खणखणीत पाहिजे. काय बिशाद बोलायची कोणाची, अजिबात ऐकून घ्यायची गरज नाही कोणालाच. पण आपलंच नाणं खोटं असेल तर मग मात्र रामकृष्ण हरी, चलू द्या मग तुमचं. मग त्याला पर्याय नाही. तुम्हाला घटे पडणार, ते बोलणार, विषय म्हणजे सांगण्याजोगता नाही तो. तर त्याच्यावरच मी आज ही केलेली आहे कविता की असा मोठा फार्स चालू आहे पाहणीचा, फोटो काढण्याचा. अरे स्वतः दिवे लावा ना काही. मी पेन्शनर आहे, आव्हान आहे माझं की आमचं सुद्धा पगार घ्या हो. आपला भाऊ संकटात आहे, आपला बंधू संकटात आहे, घ्या ना. मरत नाहीत आम्ही 1 महिन्याचा घेतल्यानं, मरत नाहीत आम्ही. अहो ज्याचे चिले पिले जनावर वाहून गेलेत, घरं वाहून गेलेत, संसार उद्ध्वस्त झालाय, त्याच्यासाठी मदत केली तर कुठं बिघडलं का? तुम्ही नुसती चमकोगिरी करणार, नुसतं शिव्या झापणार आणि शिव्या देणार, सरकारला शहाणपण शिकविणार, अधिकाऱ्याला शहाणपण शिकविणार. वा, तुमचं स्वतःचं काय योगदान? म्हणून ऐका, मुझे गिनो म्हणणारे काही पुढारी प्रसिद्धीसाठी हावरे असतात. मुझे गिनो म्हणणारे काही पुढारी प्रसिद्धीसाठी हावरे असतात आणि नुकसानीची पाहणी करायला त्यांचे कॅमेरे घेऊन दौरे असतात. काय चूक आहे याच्यात? नुकसानीची पाहणी करायला त्यांचे कॅमेरे घेऊन दौरे असतात. स्वच्छ कडक इस्त्रीच्या कपड्यात दुरून पाहणी केली जाते. स्वच्छ कडक इस्त्रीच्या कपड्यात दुरून पाहणी केली जाते आणि कपड्याला चिखल लागणार नाही याची मात्र काळजी घेतली जाते. गर्दीत एखादा अधिकारी असला की त्याच्यावर शब्दांचा भडीमार करतात. गर्दीत एखादा अधिकारी असला की त्याच्यावर शब्दांचा भडीमार करतात. पब्लिक समोर मोठेपणा दाखवायला त्याच्या कुळाचा उद्धार करतात. उगाच टार्गेट करायचं आपलं त्याला. मी किती चांगला आहे हे दाखवायला असा प्रसंग घडवला जातो कॅमेरासमोर. हम क्या चीज आहे, मी किती चांगला आहे हे दाखवायला असा प्रसंग घडवला जातो आणि आनंदाच्या भरात आपल्या हाताने आपलाच पार्श्वभाग बढावला जातो. हे अस्तिखोड कोणाकोणाची. अधिकारी कर्मचाऱ्यांनी 1 महिन्याचा आणि आमदार खासदारांनी 2 महिन्याचा शेतकऱ्यासाठी पगार द्यावा. माझी विनंती आहे सर्वांना की असलं अस्मानी संकट माझ्या 60 वर्षाच्या हयातीमध्ये मी तर पाहिलं नव्हतं आतापर्यंत. एवढं भयानक हे अस्मानी संकट शेतकऱ्यासमोर निर्माण झालेलं आहे. हतबल झालाय शेतकरी. आणि म्हणून 1 महिन्याचा पगार आपला नसेल तर आपल्याला काय होणार नाही, अजिबात काही होणार नाही. दुसरा महिना पटकन येईल, पुन्हा खात्यावर पैसे जमा होतील. त्याच्यामुळं अधिकारी कर्मचाऱ्यांनी 1 महिन्याचा आणि आमदार खासदारांनी 2 महिन्याचा, काय इच्छा होईना तुमची एवढे दौरे व्हायलेत तर द्या ना. मी तर म्हणतो 6 महिन्याचा द्यावा मनानच, ॲडव्हान्समध्ये. आम्हाला नको 6 महिने, आम्ही तशीच सेवा करू, तसेच अधिवेशनाला येऊ, तसेच मिटिंगला येऊ, काहीच हरकत नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांनी 1 महिन्याचा आणि आमदार खासदारांनी 2 महिन्याचा शेतकऱ्यासाठी पगार द्यावा आणि रस्त्यावर आलेला बळीराजाचा संसार सावरण्यासाठी आधार द्यावा. ही माझी विनंती आहे, हे माझं आवाहन आहे साहित्यिक आणि पत्रकार या नात्यानं. मग पैशाची अडचण कशाला पडेल? आदेश काढून मॅनेजमेंट करा. काय नाही, काढा आदेश. कोण प्रतिसाद देतोय? टकरागोवणी बोलणारे जे आहेत ते बघू ना. किती उदारत्व आहे, किती दातृत्व आहे बघू. आम्ही तर म्हणतो तर आमचाही घ्या. आमचा तर 1 दिवसाचा घेतलाय वाटतं आदेश. या महिन्यात आम्हाला पगार कमी मिळणार आहे, पेन्शन कमी मिळणार आहे असं मी ऐकलंय. मी अजून तो आदेश पाहिला नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त घ्यायला पाहिजे होता हो. काही हरकत नव्हती. काही आम्हाला देवानं कमी केलेलं नाही. आम्हाला बसल्या बसल्या शासन पेन्शन द्यायला फार मोठी गोष्ट आहे. 32 वर्षाची सेवा केल्यानंतर पोटापुरतं आम्हाला मिळतंय. त्याच्यातला 1 घास गेला तर काय हरकत आहे? माझ्या ताटलीत पोटभर जेवण असेल आणि त्याच्यातला एखादा घास मी माझ्या मित्राला दिला, माझ्या भावाला दिला तर काय हरकत आहे? त्याच्यामुळं मग पैशाची अडचण कशाला पडेल? आदेश काढून मॅनेजमेंट करा. आणि माझी आयडिया कशी वाटली निदान कविता वाचून कमेंट तरी करा. आहे का नाही? बाकीचं बघू पुढं काय आहे ते. मग पैशाची अडचण कशाला पडेल? आदेश काढून मॅनेजमेंट करा
माझी आयडिया कशी वाटली ही कविता वाचून कमेंट करा. धन्यवाद.